नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। पिंपळणारे येथील युवा नेते मनोज खांदवे यांच्या दिनदर्शिकाचे पत्रकारांच्या हस्ते प्रकाशन। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे बापू चव्हाण नाशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते मनोज खांदवे यांच्या दिनदर्शिका 2025 चे आज दिनांक 21 रोजी हॉटेल सुखसागर येथे दिंडोरी तालुक्यातील पत्रकार संघातील तालुका प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रकाशन झालं। यावेळी दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार, अध्यक्ष भगवान गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, विलास ढाकणे, अशोक निकम, सुखदेव खुंतळ, संदीप गुंजाळ, किशोर जाधव, अमोल जाधव, सुनील जाधव यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं। पत्रकार संतोष कथार, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, वाळू जगताप यांनी युवा नेते मनोज खांदवे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी राजेश खांदवे, गुणवंत खांदवे, बाळासाहेब खांदवे, शिवाजी खांदवे, संजय घाटगे, विकास खांदवे, समाधान खांदवे, गणपत खांदवे, विलास मुळाणे, गोविंद खुर्दळ, लहू मुळाणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवर, आमचे मित्र मनोज भाऊ खांदवे आज या ठिकाणी आम्हा सर्व पत्रकारांना बोलून आज नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आमच्या हस्ते केले। एक युवा नेतृत्व म्हणून या पिंपळगावामध्ये त्यांचं काम अतिशय वाखाणण्यासारखं आहे। सामाजिक हेतू डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आतापर्यंत गोरगरीब जनता असेल, गावामधला विकास असेल, या गोष्टी सादर त्यांनी सातत्याने या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि आज त्यांच्या या गटामध्ये त्यांनी जे पाऊल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये निश्चितच त्यांना यश येणार आहे। आम्ही एक पत्रकार या नात्याने आमच्या संघाच्या वतीने त्यांना मनापासून अगदी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून अशीच सेवा तालुक्याची घडत राहू या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो। जय। याचे युवा नेतृत्व मनोज भाऊ खांदवे यांनी 2025 या वर्षाची दिनदर्शिका या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तिचं प्रकाशन सोहळा आयोजित केला। आणि ह्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व आमचे पत्रकार बांधव, उपस्थित सर्व पिंपळनार गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहेत। खरं तर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा हा जो काही उद्देश आहे हा 2025 हे नवीन वर्ष सर्व तालुक्यातील जनतेला, सर्व गटातील व्यक्तींना सुख समृद्धीचं जावं आणि त्यांच्यापर्यंत एक चांगला उपक्रम म्हणून मनोज भाऊंनी हा उपक्रम सुरू केलेला आहे। येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये उमराळे गटामध्ये ही दिनदर्शिका प्रत्येक घरापर्यंत, कुटुंबापर्यंत या माध्यमातून जाणार आहेत। आणि खरोखरच त्यांचं जर कार्य बघितलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम त्यांचं आहे। त्या ठिकाणी यातून एक लक्षात येतं की येणाऱ्या ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये पक्ष कोणताही असू द्या, परंतु मनोज भाऊ कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी ते सज्ज असणार आहेत। आणि त्या हेतूने सर्वांना संघटित करून आपलं जे काही समाजसेवेचं काम आहे ते येणाऱ्या कालावधीमध्ये ते पूर्ण करतीलच। आणि त्यांच्या ह्या उपक्रमाला आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्याही सर्वांना शुभेच्छा देतो। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।